उठणार बारामतीच्या एकाच रस्त्यावर जाणार, तीच वाळू, तीच रेती, तेच दगड, तोच इंजिनियर आणि तेच अजित पवार. आमच्या घरात सगळं सुखाने चालायचं, सगळं सुखाने आणि फुल दादागिरीने चालायचं. ताईंसमोर बोलताना आता थोडं सांभाळून बोलावं लागतं, पण त्या दादागिरीचा तर मला तर कंटाळा यायचा. अरे काय आम्ही तुमचं घरचं घेऊन काढले. एक वेळ साहेब आम्हाला ओरडले तर ठीक आहे, आम्हालाही 35 वर्ष झाली आहेत तिथे, आणि तुम्ही वारसा घेऊन आलाय. आम्ही तर रस्त्यावरची पोरं होतो. पण सगळं देऊन सुद्धा साहेबाने काय दिलं, घरी का नाही बसत. आणि सर्वात कहर म्हणजे जे बारामतीला भाषण केलं, माहित नाही त्या साहेबांचं शेवटचं भाषण कधी होणार आहे. अरे तुम्ही विचार काय करताय की साहेब जाणार कधी. म्हणजे ज्या पुतण्याला हाताला धरून चालायला शिकवलं, ज्या पुतण्याला 91 साली पहिल्यांदा लोकसभेत पाठवलं, नंतर सातत्याने विधानसभेत आणलं, मी विकास केला, मी विकास केला, मी विकास केला. अरे तो मतदारसंघ त्याचं कोणी केलं सगळं, जन्माला कोणी घातला. तो मतदारसंघ जन्माला घातला शरद पवार साहेबांनी. अरे अखंडारी कोणी असं करू शकतो. उद्या मला दिलं असतं तर मी पण केली असते. अजित पवारांनी काय मोठी गोष्ट केली. दर भाषणात मी 6 वाजता उठतो, मी 6 वाजता उठतो, मी 6 वाजता उठतो. इथले माथाडी कामगार किती आहेत, किती वाजता उठतो, किती वाजता उठत. अरे इथला गिरणी कामगार, इथला माथाडी कामगार, इथला हमाल 4:30 वाजता पहिली गाडी येते, 4:30 वाजता. तो विटी स्टेशन आणि बॉम्बे स्टेशन, सेंट्रल स्टेशनला 4 वाजता पोहोचतो आणि बॅग उचलायला सुरुवात करतो. पण तो नाही बाहेर येऊन सांगत मी 4 वाजता उठतो, मी 4 वाजता उठतो, मी 4 वाजता उठतो. साहेब स्वतः सकाळी 7 वाजता उठतात, 7:00ला लोकांना भेटायला सुरुवात करतात. आजपर्यंत त्यांच्या 60 वर्षाच्या आयुष्यात साहेबांनी कधी सांगितलं मी 6 वाजता उठतो. अरे ते आपलं कर्तव्य आहे, ते आपलं काम आहे. आणि तुम्ही करणार काय. उठणार बारामतीच्या एकाच रस्त्यावर जाणार, तीच वाळू, तीच रेती, तेच दगड, तोच इंजिनियर आणि तेच अजित पवार. बाबा नवीन धरणावर गेलेत कुठेतरी बघायला, काहीतरी वेगळं केलंय तर बोला ना. आणि जर तुमची एवढी पॉप्युलॅरिटी आहे तर काल एका बिचाऱ्याने पोस्ट टाकली, एका ड्रायव्हर का वॉचमन आहे, त्यांनी ताईंचं स्टेटस ठेवलं तर त्याची बदली सुरक्षा म्हणून कुठेतरी लांब करून टाकली. एवढे पॉप्युलर आहात ना तुम्ही, जनमानसामध्ये एवढी पकड आहे ना तुमची, एवढे का हातबल झालात, एवढे का फोन करताय. मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या होतात. आजपर्यंत बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या झालेल्या कोणालाही माहिती नाहीत. तुम्हाला जर चांगलं मटण खावंसं वाटत असेल, भाकऱ्या, मटण, कांदा बिंदा एकदम फर्स्ट क्लास, तर दर रविवारी बारामतीत जा. 500-600 किलो मटणाचे टोप बनलेले असतात, बिंदास जेवा. थँक्स टू अजित पवार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.